हे बघा, हे आहे माझं गोंडस असं छान मस्त गुडगुडीत बाळ आहे. काल याच्यामुळे काल ना जे मस्तीमुळे याला बघा हे लागलेलं आहे इथे. दाखव नाही येऊ, दाखव कुठे लागलं तुला. हे हे इथे आम्ही दोघं खेळत असताना याला ना हे कॉटचा कॉर्नर लागलेला आहे इथे. हे बघा, हा कॉटचा जो कॉर्नर आहे ना, हे जे गालाला इथे लागलेलं आहे. त्याच्या पप्पाला सांगितलं नाही, पप्पाला जर सांगितलं तर धुपण आणि धुराडा सोबतच आहे आमचा. त्यामुळे मी सांगितलं, तो स्वतः पडला म्हणून मी असं सांगितलेलं आहे. तो पडला तर माझ्यामुळेच. चला तर त्यामुळे मी आता महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगत आहे. तर होतं असं की माझं जो मला 5वा महिना चालू होता, 5वा महिना मला सुरू असताना माझं भरपूर ट्रॅव्हलिंग झालेलं आहे, मला दगदग झालेली आहे. परंतु माझी तब्येत तंदुरुस्त असल्यामुळे मला कुठल्याही प्रकारचा कुठला प्रॉब्लेम निर्माण झालेला नाही. आणि भरपूर मला पुणे टू अकोला, अकोला टू मोर्शी, मोर्शी टू यवतमाळ आणि पुन्हा वापस इथून पुण्याला, असे भरपूरदा मी ट्रॅव्हलिंग केलेलं आहे. त्यामुळे मला कुठल्याही प्रकारचा काहीही प्रॉब्लेम झालेला नाही. आणि माझं बाळही तुम्ही बघतच आहे आता. हा जेव्हा माझ्या पोटात होता तेव्हा हा 5 kgचा होता आणि जेव्हा माझी डिलिव्हरी झाली तेव्हा हा 4.5 किलोचा होता. त्यामुळे मला असं कुठल्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम आलेला नाही आणि माझं बाळसुद्धा स्ट्रॉंग हेल्दी होतं. तर मी यासाठी जे उपाय केलेला आहे, माझं बाळ सर्वात पहिले मला असं वाटत होतं की माझ्या पोटामध्ये मुलगी असू द्या किंवा मुलगा असू द्या, परंतु तो गोरा असला पाहिजे. तर त्यासाठी मी काय केलं, मी माझ्या आजींना विचारलं. भरपूर कोणी म्हणत होतं केसर खायचं, कोणी म्हणत होतं बदाम खायचं, परंतु मी असलं कुठलंही काही केलेलं नाही आहे. तर मी माझ्या आजींना विचारलं, म्हणजे माझ्या जी वडिलांची आई आहे, तर मी आमच्या आजींना विचारलं, आजी माझं बाळ गोरं होण्यासाठी मी काय करू. तर आमच्या आजींनी मला सांगितलं, गाईचं जे दूध असतं, तर गाईच्या दुधामध्ये गाईचं दूध गरम करायचं आणि गाईच्या दुधामध्ये जी आपली हळदी असते, हळदी म्हणजे विकतची हळदी नव्हे, तर ते जे हळकुंड असतात ना, हळकुंड आणून त्याला भिजत टाकायचं, पुन्हा वाळवायचं आणि त्याची घरी हळद किंवा मग एखाद्या गिरणीवरून पिसून घेऊन यायची, ती हळद करायची आणि गाईच्या दुधामध्ये रात्री जेव्हा आपण जेवण करून वगैरे झोपत असतो त्यावेळेला अर्ध्या ग्लासमध्ये ते हळदीचं दूध आपण पिलं पाहिजे. त्यामुळे भरपूर प्रकारचे आपल्याला फायदे होतात आणि बाळसुद्धा त्यामुळे गोरं होते. आता मला तर माझा अनुभव आहे, मी कधी कुठल्या प्रकारचं केसरसुद्धा खाल्लं नाही किंवा बदामसुद्धा खाल्ले नाही किंवा इतरत्र अजून जे काय मार्केटला उपलब्ध असेल ते मी असल्या प्रकारचं कुठलंही काही केलेलं नाही आहे. त्यामुळे माझा असा अनुभव आहे की मी गाईच्या दुधामध्येच जी घरची जी हळदी असेल ते हळदीचं दूध मी कंटिन्यू माझ्या 9 महिन्यापर्यंत, असं 5व्या महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत मी घेतलेलं आहे. थांबाळा. त्यामुळे माझं बाळ हे एकदम हेल्दी झालं, खूप गोरं झालं. आणि याचे केस आता आमच्या सासूबाईंनी याला ऑइल लावून म्हणजे फार गोल्डन दिसू नये म्हणून रोज त्याला ऑइल लावतात. पण याचे जे केस आहेत ना, हे असे गोल्डन कलरचे आहेत. त्यामुळे याला सगळेच फॉरेनर आहे का असं विचारतात. त्यामुळे तुम्ही नक्की हा उपाय करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगते.